रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. सुवर्ण महोत्सवी वर्षात 200 कोटी ठेवींचा टप्पा गाठणार चेअरमन अभिजित पाटील. सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करून नावलौकिक मिळवणाऱ्या राधानगरी तालुक्यातील श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादितची 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अभिजित आनंदराव पाटील होते. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अहवाल संस्थेचे जनरल मॅनेजर दत्तात्रय गुंडू पाटील यांनी सभेसमोर सादर केला. यावर्षी संस्थेने तब्बल 1,35,00,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून सभासदांना 15% लाभांश जाहीर करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन अभिजित पाटील यांनी दिली. संस्थेच्या वाटचालीला 45 वर्ष पूर्ण झाली असून आता सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. आगामी काळात संस्थेच्या ठेवी 200 कोटी रुपयांच्या पुढे नेण्याचा निर्धार असून सभासदांचा विश्वास आणि सहकार्याच्या बळावर हे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य करू असा विश्वास चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केला. तसेच पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा असे आवाहन त्यांनी सभासदांना केले. सभेदरम्यान सभासद शामराव चौगले, शिरोली आणि बळीराम पाटील कांबळवाडी यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली. संस्थेचे संस्थापक ए.डी. पाटील यांनी सहकाराची भूमिका स्पष्ट करताना सभासद हेच संस्थेचे मालक असल्याचे सांगितले. सभासद, कर्जदार आणि कर्मचारी यांच्या प्रगतीला केंद्रस्थानी ठेवून गेल्या 45 वर्षात संस्थेने प्रगतीचा आलेख उंचावत सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी विविध पदांवर पदोन्नती तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. भोगावती कारखान्यात अखंड सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कामगारांचाही गौरव करण्यात आला. तसेच 10वी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन दीपक चारापले, संस्थापक ए.डी. पाटील, अनंत तेली, बाळासो बर्गे, कृष्णात बर्गे, धनाजी पाटील, हिंदूराव पाटील, दत्तात्रय पाटील, उत्तम ढेरे, नामदेव पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश कांबळे, शुभांगी जाधव, राजश्री पाटील सह शाखाधिकारी विठ्ठल पाटील, प्रवीण माळवी, वसुली अधिकारी पंडित पाटील, संजय पाटील, आनंदा मोहिते यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, सभासद आणि ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे आभार माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक अनंत तेली यांनी मानले. विन टीव्ही मराठीसाठी राधानगरीहून रामचंद्र चौगले. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.